हॅलो गाईस, तर आपण गोव्याचा व्लॉग इथून सुरू करूया. तो वेलकम टू माय व्लॉग. कारण याच्यामध्ये आपण दाखवणार आहेत माझी पॅकिंग वगैरे सगळं, तर म्हणून आपण इथूनच व्लॉग सुरू करूया. तर आता जस्ट मी कामावरून आलो आहे आणि आज वेनसडे आहे, तर उद्या थर्सडे मला रात्री निघायचं आहे. तर बस त्यामुळेच मी आत्ताच व्लॉग स्टार्ट केला की पॅकिंग दाखवेन कसं काय नाही, नंतर उद्या संध्याकाळी काय दाखवणार नाही, डायरेक्ट मग मी लोड करीन आणि मग आम्ही निघणार. तर मित्रांनो, जरा आलेलो गाडीला बॅग लावून बघायला. आम्ही हे लावलं आहे, काय म्हणतात, ही वायर घेतली, स्ट्रिप्स बॅग लावून बघितली आम्ही, आता चांगली लागते. तर उद्यासाठी जरा रेडी होतो आहे आणि आता तुम्हाला दाखवीन मी काय काय घेणार आहे काय नाही. लावून बघितले आम्ही दोन्ही बॅग, मस्त लागत आहेत, बसायला पण भेटते दोघांना आणि हे पण आहे. तर उद्या जायचं आहे आम्हाला संध्याकाळी, नक्कीच याच टायमाला, म्हणजे किमान 11 वाजतापर्यंत निघायचं आहे. ते भेटतो तुम्हाला मी माझी पॅकिंग करताना. ओके, हॅलो हाय. तर ॲक्च्युली मी माझी पूर्ण बॅग भरत होतो, तर ॲक्च्युली खूप पसारा झाला आहे. तेच तुम्हाला दाखवतो की किती पसारा झाला आहे, आणि नंतर मग एकासोबत मी सगळं दाखवेन की काय काय घेणार आहे, काय काय नाही घेणार आहे. हे तुम्ही बघू शकता किती पसारा झाला आहे. मित्रांनो, ॲक्च्युली मला थोडं लेट झालं आहे, नाहीतर मी आता ब्लॉग केला असता इथून स्टार्ट की आजचा दिवस आहे गोव्यात जायचं. पण आता लेट झालो आहे, मी थोडं जेवायला येईन ना तेव्हा थोडंसं ब्लॉग करतो. आता टाईम नाही आहे माझ्याकडे बिलकुल. आता करणार होतो यार मी, तर लेट झालं टी व्ही बघण्यात. हॅलो, जरा जेवायला घरी आलो आहे. अरे हा आउटफिट पण चांगलाच आहे माझा, हा पण घेऊन जायला लागेल. वेरी एक्साइटेड भाई, वेरी एक्साइटेड. जस्ट कब काम ख़त्म हो रहा है, कब घर आ रहा हूँ, सो रहा हूँ और कब निकल रहा हूँ, ऐसा हो रहा है मेरे को. मित्रांनो, तर आता जस्ट कामावरून आलो आहे आणि आपली पैकिंग करूँगा मैं. पैकिंग मतलब हो गई है, बस मुझे बस जो कुछ है एक बार देख लेना है कि क्या क्या है. और कल मैंने शायद आपको दिखाया नहीं, तो मैं अभी दिखाता हूँ कि क्या क्या मैंने ये किया है, क्या नहीं लिया है, क्या लिया है वगैरह वगैरह. एक्चुअली इस बार मैंने स्क्रीन में देख के नहीं किया, मैंने इस बार ऐसे ही व्लॉग करना स्टार्ट कर दिया मैंने सीधा, वरना मैं हमेशा मिरर में देखता हूँ. एक तो भाई अभी नींद नहीं आएगी, पता अभी मैं आके सोने वाला था थोड़ा, पर अभी नींद नहीं आएगी. ओ भाई अंधेरा, वापस उजाला. ओके मित्रांनो, तर मी रेडी झालेलो आहे. माझी बॅग, माझा हेल्मेट सगळं पॅक आहे. माझा गोप्रो, वॉच, येल्लो चष्मा, कारण रात्रीचं नीट दिसायला पाहिजे, त्यामुळे असं जेवढं क्लिअर दिसेल तेवढं चांगलं. आणि बस हा माझ्या हातात फोन येतो, बस एवढीच गोष्टी आहे. हा माझा माउंट समोर मी क्लिप करणार इकडे चेस्टजवळ, आणि बस. आणि हे मध्ये मध्ये शॉर्ट्स अगर घेतले तर मोबाईल लावून शॉर्ट्स घेऊ शकतो आपण. आणि हा मी रेडी झालो आहे, जरा फॅनच्या खाली बसलो आहे आराम करायला. थोडा आराम करूया, तोपर्यंत माझा मित्र येईल, लोड करूया आणि निघूया. जास्त टेन्शन नाही. किमान 5च्या पहिले तर कोल्हापूरला पोचायला लागेल, कारण जो आंबोली घाट आहे पण त्याच्या आतमध्ये 5 नंतरच जाणार, कारण रात्री अपरात्री तिकडे जाणं चांगलं नाही. एकदा 5 वाजले एंटर केलं, सकाळ होईल तोपर्यंत काही टेन्शन नाही, चिलमध्ये जात राहायचं. आणि आता इथून तर सरळ रोड आहे पुण्यावरून आपलं ह्याला, डायरेक्ट हायवेला वाकडच्या, तिथून सरळ 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 डायरेक्ट सातारा, कराड, कोल्हापूर. जिकडे जिकडे असं वाटलं की यार होल्ड करायचं, थोडा वेळ बसूया, तिकडे बसणार, नाही टेन्शन नाही, काही नाही, बिंदास. बस आता ते मित्राचीच वाट बघतो आहे, बसलेलो आहे. याला झोपलो, मला वाटलं मी येऊन झोपीन, पण मी झोपलोच नाही. एक्साइटमेंट ब्रो. ठीक. ओके मित्रांनो, तर गाडी लोड केलेली आहे
आता आम्ही निघतो आहे. आता वेळ काय झाली आहे, 1 मिनटं, वेळ झाली आहे 10:13. आता आपण जिकडे थांबू तिकडे मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो, कारण आता खूपच लेट होतं आहे आम्हाला. ऑलरेडी 10 वाजून झालेत आणि आम्ही दोघं पण रेडी झालेलो आहे. फुल हेल्मेट घातलेलं आहे. आता निघूया. मध्ये बॅग आहे का ना. जाऊया गणपती बाप्पा. मित्रांनो, तर आता अर्ध्या रस्त्यात अर्ध्या नाही, आता जस्ट कात्रज उतरलो आहे आम्ही खाली. तर चाय पियाला थांबलेलो. हेल्मेट, गोप्रो सगळं आहे. फक्त ॲक्च्युली ते लावताना आम्हाला जरा प्रॉब्लेम झाला, पण आता कम्फर्टेबली पकडून नीट बसायला होतं आहे. तर आम्ही असंच आता कंटिन्यू करणार आहे हायवेवर. तर बाजूलाच थांबवली आहे आम्ही. आणि 3 दिवसाचा वीकेंड आहे त्यामुळे गर्दी खूप आहे. ठीक आहे, भेटतो आम्ही तुला सातारा, कोल्हापूर, जिकडे इकडे थांबवणार तिकडे. तर आम्ही जस्ट कर्नाटक बॉर्डर पार केला आहे आणि जरा एक सनराईज होतोय, तो आम्ही फक्त बघायला थांबलोय. तुम्ही सनराईज बघू शकता. आता बस एवढ्यासाठीच आम्ही म्हणजे बेसिक हे केलेला. गाडीचा फोटो घेणार, आमचा फोटो घेणार आणि मग निघणार. एकदम परफेक्ट सनराईज होतोय. अजून आमचे 160 किलोमीटर्स बाकी आहेत. तर 160 किलोमीटर्स पण आम्ही करू आणि आता परत जिथे थांबू तिकडे तुम्हाला परत मी भेटतो. ॲक्च्युली मध्ये मी एवढा हे नाही केलं, फक्त फुटेजेस खेचलेत, बाकी ठीक आहे. हा जो सनराईज तुम्हाला दिसतोय ना यार, ह्याला तोड नाही, पूर्ण शेती आहे या साईडला. आणि हा कर्नाटक, म्हणजे जस्ट आम्ही कर्नाटकला एंटर केलं. आता इथून डायरेक्ट आम्ही परत गोवा साईडला जाणार आहे. लेक व्ह्यू एन्जॉय करतोय. एक चांगला स्पॉट भेटलेला. आता इकडे मोर होते, पण मोर पळाले वाटतं, कुठंच दिसत नाही आहे. मी जस्ट जरा थांबलोय. पूर्णच जागा खाली आहे, एकदम खाली जागा आहे. एक नंबर दिसतंय राव. मित्रांनो, आम्ही फक्त म्हणजे अर्ध्या रस्त्याचंच आहे. आता गोवा बॉर्डर पार करणार आहे आम्ही. तर यार इकडे नजारा बघा यार तुम्ही फक्त. एवढी भारी जागा आहे ना, एक नंबर जागा आहे. बघू शकता यार तुम्ही, एकदम निसर्गाच्या मध्ये आहे. एकदम शांत राहिला ना, पूर्ण इन्सेक्टचा आवाज येईल आपल्याला. जस्ट आता चाय पिली आम्ही इकडे मस्तपैकी. आता परत लोड करणार. 2 तास अजून ट्रॅव्हल करायचे, मग आम्ही पोचू आपल्या डेस्टिनेशनवर. तिकडे डायरेक्ट खाऊ आणि डायरेक्ट मग रूमवर जाऊ, असा प्लॅन आहे.
कारण 1 वाजता आम्हाला चेक इन टाईम आहे, तेव्हाच आम्हाला रूम भेटणार 1 वाजता. कारण 12च्या नंतर ते लोक साफसफाई करायला घेणार. तोपर्यंत आपलं हे सगळं होईल आणि मग आम्ही निघतो. ठीक आहे, चला भेटतो तुम्हाला काहीतरी खाताना या काय. ॲक्च्युली जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून GoPro तर यूजच नाही केला आहे मी. तर विचार करतो आहे की थोडासा याला यूज करूया. थोडासा रूम टूर देतो मी तुम्हाला. माझा मित्र आंघोळी करायला गेला आहे, तोपर्यंत मी पण जाणार आहे ॲक्च्युली. तर हे असा आमचा रूम आहे. हे बेड आहे, तिकडे मी आणि माझा इकडे मित्र. हा AC. या साईडला माझे इक्विपमेंट्स ठेवले आहेत. इकडे आमचं हेल्मेट आणि जे कपडे आहेत ते. आणि हे इकडे पण कपडे लावून टाकले आहेत मी. हा छोटासा फ्रीज टाईप आहे, याच्यामध्ये बॉटल्स थंडी होतात. फ्रीजर नाही आहे, फक्त फ्रीज आहे, म्हणजे नॉर्मल थंड होतं आहे. हे आपला वटा आहे, हे आरसा इकडे आणि इथे बाथरूम. असा ऑल्दो पूर्ण हा असा रूम आहे. बस एवढंच आहे ॲक्च्युली. चांगला आहे. आम्हाला हा 2600मध्ये भेटला. 3 दिवस, 3 nights and 4 days. 4th day in the morning till morning. तर बस